आपण बघतोय अर्थसंकल्प सादर झालेला आहे। इन्कम टॅक्स स्तरामध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणत्याही बदल करण्यात आलेला नाहीये। जी सर्वसामान्यांना अपेक्षा होती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघितलं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेती असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर उद्योगधंदे असतील, या सगळ्याला, रेल्वे असेल, या सगळ्याला भरीव अशा प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत। आता त्यामधले विश्लेषण सुद्धा आपण थोड्याच वेळामध्ये बघणार आहोत। मात्र या सगळ्यामध्ये जी अपेक्षा होती, नोकरदारांची अपेक्षा होती, ती कुठेतरी फोल ठरलेली आहे। कारण कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। जे टॅक्सचे स्लॅब आहेत त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला आहे। मागचे स्लॅब कायम राहणार आहे। त्यामुळे नोकरदारांची कुठेतरी निराशा झाली आहे असंच म्हणावं लागेल आणि यामध्ये काही गोष्टी स्वस्त होणार आहेत। सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे क्रिप्टोकरन्सीवर आता एक 30% टॅक्स लागणार आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, क्रिप्टोकरन्सी आता टॅक्स मध्ये आलेली आहे। आपल्याला माहित आहे की आतापर्यंत क्रिप्टोकरन्सीवर टॅक्स लागत नव्हते, मात्र आता क्रिप्टो मधील उत्पन्नावर सुद्धा टॅक्स लागणार आहे आणि आरबीआय आता डिजिटल करन्सी आणणार आहे। देशाचे एक अधिकृत डिजिटल करन्सी असणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपण शिक्षण क्षेत्रासाठी किंवा आरोग्य क्षेत्रासाठी अनेक गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना जाहीर करण्यात आल्या त्यावर एक नजर टाकूया। नाबार्ड कडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। कर्ज पुरवठ्यासाठी आयटी बेस्ड सपोर्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील। त्यानंतर जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। सौर ऊर्जेचा वापर यासाठी 1400 कोटींची तरतूद केली जाणार आहे। गोदावरी, कृष्णा, पेन्नार या नद्यांचं त्यानंतर केंद्र गहू आणि धानाची विक्रमी खरेदी करणार आहे। किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी केली जाणार आहे। तर गंगा नदीच्या 5 किलोमीटर पर्यंत परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणली जाणार आहे। शेती क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकार आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं सहकार्य सुद्धा घेतलं जाणार आहे। तर रेल्वेसाठी काय घोषणा करण्यात आलेल्या आहे त्यावर एक नजर टाकूया। 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहेत। वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणली जाणार आहे। त्यानंतर छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना लाभ होणार आहे। रेल्वेचं जाळं विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे। 2022-23 मध्ये 8 ठिकाणी रोपवे सुद्धा सुरू केले जाणार आहे। रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरण्यात येणार आहे। पीएम गती शक्ती योजनेद्वारे एक्सप्रेस हायवे विकसित केले जाणार आहे। त्याचबरोबर योजनेसाठी 25,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। वाहतूक आणि दळणवळण अतिशय वेगवान करण्यावर भर देण्यात आला आहे। शिक्षण क्षेत्रासाठी काय घोषणा केलेल्या आहे त्यावर एक नजर टाकूया। 1 क्लास 1 टीव्ही चॅनेल अशा प्रकारचे घोषणा केलेले आपल्याला माहित आहे। कोरोनाच्या काळामध्ये डिजिटल शिक्षणावर भर आहे। 1ली ते 12वी पर्यंत चॅनेल सुरू केले जाणार आहे। प्रत्येक वर्गासाठी वेगळं चॅनेल सुरू केलं जाणार आहे। चॅनेलची संख्या 200 पर्यंत वाढवली जाणार आहे। प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील। प्रत्येक भाषेमध्ये चॅनेल्स उपलब्ध करून दिले जातील। इंटरनेट, रेडिओ आणि डिजिटल साधनांचा वापर सुद्धा वाढवला जाणार आहे। डिजिटल विद्यापीठ सुरू केलं जाणार आहे। आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होता आणि या सगळ्यामध्ये डिजिटल शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित झालेले, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे। डिजिटल विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरू केली जाणार आहे। विद्यापीठांसाठी देशातील नामांकित विद्यापीठांचे करार सुद्धा असणार आहे। अर्थसंकल्पामध्ये काय काय मिळालेलं आहे आणि काय काय घोषणा केलेल्या आहेत, कशावर भर देण्यात आलाय याचा आपण लेखाजोखा बघतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे। मागच्या पद्धतीचे स्लॅब कायम राहणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आता आरबीआय एक अधिकृत डिजिटल करन्सी मार्केटमध्ये आणणार आहे। इन्कम टॅक्स मध्ये बदल नाहीये। क्रिप्टो करन्सीवर 30% कर आकारणी केली जाणार आहे।
शेतीसाठी महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जाणार आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. अर्थव्यवस्था वाढीसाठी कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. भांडवली खर्च 35% वाढवण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. तर जीडीपी मध्ये 2.9% वाढ दिसून येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. ग्रीन बॉन्ड्स आणले जाणार आहेत. अर्थव्यवस्थेला चालना करण्यासाठी कोणकोणत्या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकतोय आपण. हरित विकासासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. ग्रीन बॉन्ड्स आणले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक दर्जाच्या परकीय विद्यापीठांना गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश देण्याची योजना सुद्धा आखण्यात आलेली आहे. या सगळ्यामध्ये आपण बघतोय आणि या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. गिफ्ट सिटीतील विद्यापीठांना भारत सरकारच्या काही नियमांमधून सुद्धा सूट देण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल करन्सी बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. देशात डिजिटल करन्सी येणार आहे. डिजिटल रुपयासाठी आरबीआयकडे जबाबदारी जी आहे ती आरबीआयकडे सोपवण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हटलेत या अर्थसंकल्पावर बघूया. हमारी अपेक्षाएं हैं कि बजट में देश का आर्थिक विकास दर जो है वो बढ़ने की क्या क्या प्रावधान है उसकी तरफ हमारा ध्यान रहेगा. मोदी सरकार ने पिछले 7 साल में देश की जनता को जो जो आश्वासन दिए थे वो सारे आश्वासन चुनावी वादे थे और उसमें से कुछ भी पूरा नहीं हुआ है. 3 सूत्री पे जो सरकार चल रही है, कर्जा निकालो, कर बढ़ाओ और सरकारी कंपनी बेचो. कब तक चले गए? जब बेचने के लिए कुछ भी नहीं बचेगा तो मोदी क्या बेचेंगे. आपण बघितलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत मोदी सरकारवर टीका केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं की रेल्वेसाठी सुद्धा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 1 स्टेशन 1 प्रोडक्ट योजना आणली जाणार आहे. छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर रेल्वेचं जाळं विकसित केलं जाणार आहे. मेट्रो विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 2022-23 मध्ये 8 ठिकाणी रोपवे सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरण्यात येणार आहे आणि पीएम गतिशक्ती योजनेद्वारे एक्सप्रेस हायवे विकसित केला जाणार आहे. आणि या योजनेद्वारे 25,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. वाहतूक आणि दळणवळण वेगवान करण्यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा मोठ्या भरीव योजना आणलेल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये रेल्वेसाठी काय तरतुदी करण्यात आल्या त्यावर एक नजर टाकूया. 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहेत. 1 स्टेशन 1 प्रोडक्ट योजना आणली जाणार आहे. रेल्वेसाठी भरीव घोषणा केलेल्या आहेत. छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना लाभ होणार आहे. रेल्वेचं जाळं विकसित करण्यावर सुद्धा भर दिला जाणार आहे. मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 2022-23 मध्ये 8 ठिकाणी रोपवे सुरू करण्याची योजना घोषित केली आहे. रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीएम गतिशक्ती योजनेद्वारे एक्सप्रेस हायवे विकसित केले जाणार आहेत. या योजनेसाठी 25,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वाहतूक आणि दळणवळण सुद्धा वेगवान केलं जाणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी किंवा शेती क्षेत्रासाठी काय घोषणा आहेत बघूया. नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. कर्ज पुरवठ्यासाठी आयटी बेस्ड सपोर्ट मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील.
जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर ऊर्जेचा वापर यासाठी 1400 कोटींची तरतूद, तर गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी नद्यांसाठी योजना राबवली जाणार आहे. केंद्र गहू आणि धानाची विक्रमी खरेदी करणार आहे. किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी करण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा आपण बघतोय. गंगा नदीच्या 5 किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणली जाणार आहे. शेती क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रांच्या सुद्धा गुंतवणुकी क्षेत्रातील कंपन्यांचं सहकार्य घेतलं जाणार आहे. तर टॅक्सच्या बाबतीमध्ये करदात्यांसाठी काय घोषणा केल्यात? कर भरताना चुका राहिल्यास दुरुस्ती करण्याची संधी आहे. पुन्हा नव्याने रिटर्न फाईल करण्याची संधी सुद्धा देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्टार्टअपसाठी 2023 पर्यंत कर सवलत दिली जाईल. कॉर्पोरेट टॅक्स 18% 15% आणलेला आहे. सहकार क्षेत्रालाही दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कॉर्पोरेट सरचार्ज कमी करण्यात आलेला आहे. सरचार्ज 12% 7% आणलेला आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांची संपूर्ण संपत्ती जप्त होण्याची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे. आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाहीये. सलग 6व्या वर्षी आयकरात बदल झालेला नाहीये. तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय तरतुदी करण्यात आल्या त्यावर एक नजर टाकूया. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भांडवली गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. क्रिप्टोकरन्सी बाबत काय नियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघूयात. केंद्र सरकारकडून डिजिटल चलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. (2022-23) मध्ये आरबीआय डिजिटल रुपी चलन आणणार आहे. डिजिटल रुपी आणणार आहे. क्रिप्टोच्या उत्पन्नावर आता 30% टॅक्स आणणार आहे. जी देशभरामधून मागणी होत होती की हे अधिकृत करण्यात यावं क्रिप्टोकरन्सी, आणि त्याच अनुषंगाने आता टॅक्स लावला जाणार आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये नुकसान झाल्यानंतरही टॅक्स द्यावा लागणारच आहे. त्यामुळे आता अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी असेल, त्याचबरोबर रेल्वेच्या सगळ्या प्रवाशांसाठी असेल, शिक्षण क्षेत्र असेल आणि करदात्यांसाठी अनेक घोषणा आहेत. मात्र कर सवलतीच्या बाबतीत मात्र करदात्यांना, नोकरदारांना ज्या अपेक्षा होत्या त्या कुठंतरी त्यांच्यामध्ये नाराजी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतीसाठी अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. शेतीच्या एकंदरीत जलसिंचन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सौर ऊर्जेचा वापर यासाठी 1400 कोटींची तरतूद केली जाणार आहे. त्याचबरोबर शेती क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकार आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं सुद्धा सहकार्य केलं जाणार आहे, घेतलं जाणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील आणि त्याचबरोबर 2.37 लाख कोटी रुपये MSP द्वारे शेतकऱ्यांना देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे.